नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाअंतर्गत महत्त्वाचं असं परिपत्रक जाहीर केलेलं आहे. आणि या परिपत्रकाअंतर्गत 2912 जागांसाठीच्या महसूल सेवक कोतवाल पदासाठीची भरती प्रक्रिया यासाठीची मंजुरी दिलेली आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज कराल, ज्या जिल्ह्यातून असाल त्याच जिल्ह्यासाठी तुमची परीक्षा हे वेगवेगळी घेतली जाणार आहे. तर संपूर्ण यामध्ये जे परिपत्रक आहे हे काय आहे, कशा पद्धतीने मंजुरी मिळाली आणि भरती प्रक्रिया जाहिरात ही कधीपर्यंत येणार आहे, विस्तारित माहिती जाणून घेऊयात. पाहू शकता हे आजचंच परिपत्रक दिसतंय 19 ऑगस्ट 2026. सर्व जिल्हाधिकारी महसूल आणि वन विभागांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांच्यासाठी महसूल सेवक कोतवाल पद भरती सन 2026 बाबतचा यामध्ये संदर्भ सुद्धा पाहू शकता. शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इथे आकडा सुद्धा स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. तर इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भ 1 मधील शासन निर्णयामध्ये नमूद महसूल सेवक कोतवाल पदासाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक पदातील 2912 पदांसाठीची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी याबाबत जिल्हानिहाय रिक्त पदांचा आराखडा जो आहे विवरणपत्र हे सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून कोतवालाची पदे ही भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यायची आहे. आणि सदर भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी म्हणजे पाहू शकता लवकरच ही जाहिरात येऊ शकते, कारण यामध्ये डेडलाईन आकडा सुद्धा तारीख सुद्धा दिलेली आहे. 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही पार पडली जाईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे पाहू शकता ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करणं प्रत्येक जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यासाठी यामध्ये आवश्यक करण्यात आलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत याची सुद्धा आकडेवारी ही जाहीर करण्यात आली आहे. एकूण जागा प्रत्येक प्रशासकीय विभागाअंतर्गत जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये अमरावती विभाग आहे, पुणे, त्याच्यानंतर इकडे पुढचा जर विभाग पाहिलात मुंबईसाठीचा, तर प्रत्येक विभागासाठी एकूण किती जागा आहेत याची आकडेवारी हे जाहीर करण्यात आली आहे. थोडं विस्तारित स्वरूपात पाहूयात आपण. पाहू शकता यामध्ये तुमच्यासाठी सोप्या स्वरूपामध्ये ही भाषा ही आपली जी महत्त्वाची अपडेट आहे हे जाणून घेऊयात. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर, तर शासकीय सरळसेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे शासकीय सरळसेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता 2912 कोतवाल पदांसाठीची भरती प्रक्रिया यामध्ये कोतवाल पदासाठीच्या या 2912 जागांसाठीची भरती ही जिल्हानिहाय होणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी असेल, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आणि रिक्त पदांची संख्या हे वेगळी असणार आहे. तर यामध्ये आपण पाहिलंय छत्रपती संभाजीनगरसाठी 283 पदे आहेत, तर जालन्यामध्ये फक्त 47. तर असा जिल्हानिहाय ही जाहिरात येणार आहे. त्याचवेळी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासह इतर जिल्ह्यांमधील पदांचाही समावेश असणार आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अंतिम जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या ही अधिकृत जाहिरात आल्यानंतर प्रसिद्ध होईल. आता जर तुम्ही अधिकृत PDF जर चेक केलं तर त्यामध्ये स्पष्टपणे प्रत्येक जिल्ह्यासाठीच्या ज्या मंजूर जागा आहेत याची संख्या ही नमूद करण्यात आली आहे. आता महत्त्वाची गोष्ट आपण जागा किती आहेत हे पाहणार आहोत. तत्पूर्वी अर्ज हे कोण करू शकतं? तर कोतवाल भरतीमध्ये अर्जाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हानिहाय पात्रता असणार आहे. म्हणजे ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि उमेदवाराला यामध्ये ज्या जिल्ह्याची भरती मी सांगितलं त्याच पद्धतीने, तर त्यामध्ये पाहू शकता एका जिल्ह्यातील उमेदवाराला दुसऱ्या जिल्ह्यातील कोतवाल पदासाठी अर्ज करता येणार नाही. म्हणजे तुम्ही जर रायगडचे रहिवासी असाल तर फक्त रायगडमधूनच तुम्ही अर्ज करू शकता.
दुसऱ्या जिल्ह्यामधून नाही. त्याचमुळे पाहू शकता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर रहिवास, अधिवास आणि संबंधित जिल्ह्याच्या पात्रतेच्या अटी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता सध्या किमान फक्त 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काही भरतीमध्ये 7वी उत्तीर्ण ही पात्रता होती. मात्र यावेळी 10वी उत्तीर्ण पात्रता ही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही संधी असणार आहे. वयोमर्यादा किती असेल तर वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष असेल. त्याचबरोबर या पदासाठी परीक्षा जी आहे ऑफलाईन होईल. मिळालेल्या माहितीनुसार कोतवाल पदासाठीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन नसून ऑफलाईन पद्धतीने. म्हणजे उमेदवारांना लेखी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेवर परीक्षा ही द्यावी लागेल. ऑफलाईन पद्धतीने पेपरवर परीक्षा जी आहे ही द्यावी लागेल. त्यामुळे आत्तापासूनच फक्त मोबाईलवर प्रश्न सोडवण्याऐवजी कागदावर वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव हा तुम्ही करू शकता. कोतवाल परीक्षेचा पेपर हा किती गुणांचा असू शकतो? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोतवाल पदासाठी 50 प्रश्नांचा पेपर हा असणार आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे संपूर्ण लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल. आता विशेष म्हणजे कोतवाल पदासाठी फक्त लेखी परीक्षेच्या आधारावर निवड होण्याची माहिती ही अपडेट मिळाली आहे. त्यामुळे मुलाखत ही कोणत्याही पद्धतीची मुलाखत या परीक्षेसाठी होणार नाहीये. मात्र अंतिम निवड ही प्रक्रिया अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित होईल. कोणकोणते विषय असेल परीक्षेमध्ये? तर परीक्षेसाठी मराठी असेल, इंग्रजी व्याकरणाला, गणिताला, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कोतवालांचे अधिकार आणि कर्तव्य, पोलीस पाटलांचे अधिकार आणि कर्तव्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या संबंधित जिल्ह्याची माहिती यावर प्रश्न जे आहे हे विचारले जाऊ शकतात. जिल्ह्याची माहिती का महत्त्वाची? तर कोतवाल भरतीची परीक्षा हे जिल्हानिहाय होत असल्यामुळे तुमच्या जिल्ह्याची माहिती ही अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. यावर पॅटर्ननुसार प्रश्न येऊ शकतात. जसं की तुमचा जिल्हाधिकारी कोण आहेत, जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी आहेत, उपविभागीय अधिकारी, महत्त्वाची प्रशासकीय कार्यालये, त्याचबरोबर जिल्ह्याची भौगोलिक रचना, तालुके, नद्या, धरणे, ऐतिहासिक आणि महत्त्वाची ठिकाणं हे विचारले जाऊ शकतात. तसेच जिल्ह्यातील अलीकडच्या महत्त्वाच्या घडामोडी या विचारल्या जाऊ शकतात. अशा प्रकारचे प्रश्न हे जिल्ह्यावर आधारित विचारले जाऊ शकतात. विशेषतः जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील अधिकारी आणि प्रशासकीय पदावरील नवीन बदल हा चेक करणं आवश्यक आहे. आता कोतवाल आणि पोलीस पाटील पदासाठीचा अभ्यासक्रम. विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल आणि पोलीस पाटील या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हा काही प्रमाणामध्ये सवाल असणार आहे. त्यामुळे पोलीस पाटील पदासाठी भरतीसाठी अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना कोतवाल भरतीचा अभ्यास सुद्धा हा उपयोगी ठरू शकतो. मात्र दोन्ही परीक्षांमध्ये पेपरच्या पद्धतीमध्ये फरक असणार आहे. कोतवाल परीक्षेमध्ये 50 प्रश्न 100 गुणांसाठीची लेखी परीक्षा, तर पोलीस पाटील परीक्षेमध्ये 80 प्रश्नांचा लेखी परीक्षा आणि त्यानंतरनं मुलाखत असणार आहे. त्याच्यानंतरनं पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निवड प्रक्रिया ही किती लवकर होऊ शकते? तर विद्यार्थी मित्रांनो, या भरतीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात निघाल्यानंतर कमी वेळामध्ये ही भरती प्रक्रिया होऊ शकते. कारण त्यामध्ये डेडलाईन सुद्धा दिलेली आहे 30 नोव्हेंबरसाठीची. त्या अगोदर ही भरती प्रक्रिया ही करणं आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच ही जाहिरात जी आहे 1 ते 1.5 महिन्याच्या आतच ही जाहिरात येऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणून जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करू असं म्हणण्यापेक्षा आत्तापासूनच याची तयारी करा. तयारी कशी करायची या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आपण सांगितलेली आहे. सिंपल ज्या पद्धतीने वरच्या आपण पॅटर्न सांगितला त्या पद्धतीने तुमची तयारी हे ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ही कोतवाल पदासाठीची जी जाहिरात आहे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण आपण कोणकोणत्या जिल्हे आहेत, त्यासाठी किती जागा यामध्ये मंजूर आहेत, रिक्त जागा आणि मंजूर जागा याची आकडेवारी पाहू शकता. महसूल सेवक माहिती 2026 बाबत पाहू शकता. यामध्ये 31 मे 2026 ची जी आकडेवारी आहे यानुसार एकूण मंजूर पदे, भरलेली आणि रिक्त पदे. तर जाहिरात जी येणार आहे हे रिक्त पदांसाठीची येणार आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा रिक्त आहेत याची आकडेवारी तुम्ही चेक करू शकता. जिल्हानिहाय हे आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये पाहू शकता पहिला छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण 500 मंजूर पदं, त्यामधले 217 भरलेली आहेत आणि 283 रिक्त आहेत. जालनासाठी पाहिली तर 291 मंजूर पदे, त्याच्यामध्ये भरलेली 244 आणि 47 रिक्त पदे.
तर ही संपूर्ण PDF मी शेअर करतोय. चेक करू शकता तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. यामध्ये पाहू शकता रायगड असेल 351 जागा मंजूर, 232 भरलेल्या आणि 100 यामध्ये 19 जागा ज्या आहेत यामध्ये पाहिल्यात तर रिक्त जागा आहेत. तर अशा पद्धतीने ही आकडेवारी चेक केली जाऊ शकते. कोतवाल पदासाठी, महसूल सेवक पदासाठीच्या भरतीबाबतच्या जाहिरातीबाबतचे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच त्याचबरोबर सगळ्या पुढच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.